पण ते पेपरवरती प्रिंटर. तर प्रिंटर हे वेगवेगळ्या टाईपचे असतात. त्याच्यामध्ये इंकजेट प्रिंटर, लेझर जेट प्रिंटर, डेश जेट प्रिंटर, बिलिंग प्रिंटर असे वेगवेगळे प्रिंटर्स असतात. त्याच्यामध्ये ब्लॅक ह्या तुम्हाला मिळालेल्या आहेत 2, एक USB कॉर्ड ह्या तुम्हाला मिळून जातात. त्याच्या बरोबरच मिळतात प्रिंटर बरोबर. हा, नेक्स्ट टाइम तुम्हाला पेपर ट्रे वाचून लॅपटॉप खराब झालाय? घाबरू नका, शिका लॅपटॉप दुरुस्ती. बेसिक लॅपटॉप दुरुस्ती कोर्स, तोही मोफत. आजच एनरोल करा. जय महाराष्ट्र मित्रांनो. कम्प्युटरचं जसं आउटपुट स्क्रीनवर दिसतं तसंच अजून एक आउटपुट असतं, ते म्हणजे पेपरवरती प्रिंट होऊन दिसतं. आपण आज त्या आउटपुट बद्दल माहिती बघणार आहोत. त्याचं आउटपुट हे आपल्याला पेपरवरती दिसतं, पण ते पेपरवरती एका डिव्हाइसच्या माध्यमातून छापलं जातं आणि त्या डिव्हाइसला म्हणतात प्रिंटर. तर प्रिंटर हे वेगवेगळ्या टाईपचे असतात. त्याच्यामध्ये इंकजेट प्रिंटर, लेझर जेट प्रिंटर, डेश जेट प्रिंटर, बिलिंग प्रिंटर असे वेगवेगळे प्रिंटर्स असतात. त्यातला मोस्ट कॉमनली यूज होणारा ऑफिसेससाठी असतो लेझर जेट प्रिंटर. त्यामध्ये पावडर असते. आणि दुसरा असतो इंकजेट प्रिंटर. हा घरगुती यूज साठी जास्त वापरला जातो. याच्यामध्ये बऱ्याचशा कंपन्या असतात. HP, कॅनन, सॅमसंग अशा वेगवेगळ्या कंपन्या असतात प्रिंटरच्या. त्यातली मोस्ट कॉमन यूज होणारी आहे HP. तर त्यातला आज आपण एक HP कलर प्रिंटर बघणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला तिन्ही फॅसिलिटी असतात. ऑल इन वन असतो तो. त्याच्यामध्ये तुम्ही स्कॅनही करू शकता, प्रिंटिंगही करू शकता आणि झेरॉक्स सारखं कॉपी पण करू शकता. तर त्यातला आपण एक मॉडेल आता नवीन, पूर्वी हे असे टँकवाले प्रिंटर येत नव्हते. त्या कार्ट्रेजमध्येच इंक असायची. कार्ट्रेज संपलं की त्याच्यात एक तर रिफिल करावं लागायचं किंवा ते बदलावं लागायचं. तर प्रिंटर बरोबरच टँक सुद्धा येतात. म्हणजे कार्ट्रेज खूप छोट्या साईजचं असतं. त्याच्यामध्ये जे प्रिंट करतं त्याला कार्ट्रेज म्हणतात. ते कार्ट्रेज खूप छोट्या साईज मध्ये असतं. हे छोट्या साईज असल्यामुळे शाई लवकर संपायची. तर आता हे इनबिल्ट टँक मध्ये येतात. तर त्या टँक मध्ये तुम्ही एकदा इंक टाकून टाकले, हे खूप जास्त दिवस ही शाई वापरते तुम्हाला कार्ट्रेज न बदलता. तर असा हा प्रिंटर आपण मशीनला कसा जोडू शकतो, लॅपटॉपला कसा जोडू शकतो, ते आज आपण बघणार आहोत. तर हा आहे HPचा ऑल इन वन 580 इंकजेट प्रिंटर. याच्यामध्ये हे असे त्याचे इंक टँक्स असतात. त्याच्यामध्ये कलर्स असतात वेगवेगळे. एक ब्लॅक साठी असतं आणि बाकीचे 3 कलरचे. त्याच्यामध्ये पण 3 कलर्स असतात. त्याला CMY म्हणतात त्या कलर कॉम्बिनेशनला. म्हणजे सायनिक कलर असतो, मजेंटा एक कलर असतो आणि येलो. ह्या 3 कलर, ह्या 4 कलर मिळून वेगवेगळे कलर प्रिंटर हा स्वतःहून तयार करतो आणि जशी तुम्ही प्रिंट दिली सेम टू सेम तो छापतो. त्याच्यात जरी वेगवेगळे कलर असतील तरी हे 4 कलर मिळून ते प्रिंट देतात आपल्याला. आता ह्या प्रिंटर सोबत तुम्हाला काय काय मिळतं? ह्या प्रिंटर बरोबर तुम्हाला पहिले तर तुम्हाला कलर बॉटल्स भेटतात. त्याच्यामध्ये ब्लॅक ह्या तुम्हाला मिळालेल्या आहेत 2, एक USB कॉर्ड, दुसरे असतात कार्ट्रेज. त्याच्यामध्ये ब्लॅक कलर आणि ट्राय कलर या कलर बॉटल्स 3 कलरच्या आणि ही ब्लॅक कलरच्या 2 बॉटल या तुम्हाला मिळून जातात. त्याच्या बरोबरच मिळतात प्रिंटर बरोबर. हा, नेक्स्ट टाइम तुम्ही ज्यावेळेस संपतील त्यावेळेस तुम्हाला ते विकत आणावं लागतात. आधी तुम्हाला त्याच्या बरोबरच इनबिल्ट मिळतात. या प्रिंटर बरोबर त्याचं मॅन्युअल असतं. या मॅन्युअल मध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. तुमचा प्रिंटर कसा फिट करायचा, त्याच्यामध्ये कार्ट्रेज कुठं लावायचा, इंक कशी ओतायची, ह्या गोष्टी सगळ्या दिलेल्या असतात. इथे USB कॉर्ड जोडायची, पेपर ट्रे, या सगळ्या गोष्टी तुम्ही मॅन्युअल प्रमाणे करू शकता. पॉवर ऑन कसा करायचा वगैरे ते सगळं गोष्टी मॅन्युअल मध्ये दिलेल्या असतात. मॅन्युअल पूर्णपणे वाचून तसं तुम्ही त्याचा प्रिंटर असेंबल करून घ्यायचा. त्या बॉटल टँक मध्ये कशा ओतायच्या, तर त्याचं ब्लॅक कलर तर ब्लॅक लिहिलेलंच असतं. त्या ब्लॅकच्या आणि सेपरेट ज्या कलर मध्ये तुम्हाला जो कलर ओतायचा आहे तोच कलर तो ओतायचा, मिक्स करायचा नाही. तर तुमचं पूर्णपणे कलर कॉम्बिनेशन डिस्टर्ब होऊन जाणार.
ठीक आहे. ब्लॅक इंक टाकल्यानंतर तसंच तुम्ही कलरच्या पण टाकून घ्यायच्या. जसं की आता सायन कलर आहे, त्याच्यावरती सी लिहिलेलं आहे, खाली पण तुम्हाला सीज दिसते. तर तुम्ही त्याच्यावरती उलटी टाकून ठेवली की ते ऑटोमॅटिक फिल होत जातं. फिल झाली की ते काढून ठेवायचं, त्याचं लॉक बंद करून टाकायचं. असं सगळ्या कलरला करून घ्यायचं. इथं तुमची कलर, इथं कार्ट्रेज हेड आहे, त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर आलेले हे काढून टाकायचे तुम्हाला. एक साईडला ब्लॅक, एक साईडला कलर. त्यामध्ये HP कडनं आलेले कार्ट्रेज आहे, एक कलरवाले, त्याला 3 नॉझल्स असतात, ते कलरवालं आणि एक नॉझलवालं ब्लॅकवालं. तर ते अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यात फिट करून घेऊ शकता. पूर्णपणे सगळ्या इंडिकेशन दिलेले असतात. हे एक नॉझलवाला आहे ते ब्लॅक कलरचं, खाली पण तुम्हाला त्याचे इंडिकेशन दिलेले असतात. हा पेपर वरतून टाकायचा तुम्ही आणि हे लॉक लावून घ्यायचं, म्हणजे ते फिट होतं. तसेच इकडचे, म्हणजे तुमचा हा प्रिंटर पूर्णपणे असेंबल झाला आणि रेडी आहे प्रिंट करण्यासाठी. नंतर प्रिंटर असेंबल झाल्यानंतर जेव्हा तुम्ही तो कम्प्युटरला जोडणार, तो डायरेक्टली चालू होत नाही किंवा त्याच्यावर तुम्ही प्रिंट दिले तर डायरेक्टली प्रिंट येणार नाही. ठीक आहे. असेंबल केला आता आपण पूर्णपणे प्रिंटर, बरोबर. असेंबल केल्यानंतर आता त्याचं हार्डवेअर तर रेडी आहे, पण तो डायरेक्टली प्रिंट देणार नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला त्याचं सॉफ्टवेअर तुमच्या कम्प्युटरवरती इन्स्टॉल करायला लागेल. त्यावेळेस तुमच्या कम्प्युटरला कळेल की हे डिव्हाइस काय आहे आणि त्यात काय करणार आहे. तर तुम्ही गुगलवरती जायचं, त्या प्रिंटरचा नाव टाकायचं आणि प्रिंटर सिलेक्ट करून घ्यायचं. असं प्रत्येक प्रिंटरची, कुठलाही तुमचा प्रिंटर कुठलाही असू द्या, इंकजेट असू द्या, डेक्सजेट असू द्या, त्याची सगळ्यांची प्रोसेस ही सेमच असणार आहे. तर त्यावेळेस तुम्ही ड्रायव्हर्स म्हणून सर्च करायचं. ड्रायव्हर म्हणजे त्या प्रिंटरचं चालवण्यासाठी लागणारं सॉफ्टवेअर. आता जसं की आपण HP स्मार्ट टँक 580 बघतोय, तर तसं आपण सर्च केलं गुगलवरती, तर त्याच्या इथं ड्रायव्हर्स तुम्हाला त्या HPच्याच वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जातात. इथं पूर्णपणे लिस्ट असते, पूर्णपणे त्यात तुम्हाला हे ड्रायव्हर्स दिसतात. इथं डाउनलोड बटन आहे. मेनली आपल्याला ड्रायव्हर्स इन्स्टॉल करायचे असतात, ते डाउनलोड करायचे. तुमचं डाउनलोडिंग चालू होतं, इथं तुमच्या कम्प्युटरमध्ये ती फाईल स्टोअर होऊन जाते. ती फाईल स्टोअर झाल्यानंतर ती फाईल एका स्पेसिफिक फोल्डरमध्ये स्टोअर होते. तिथनं उचलून, जशी की इथं आता डाउनलोड झालेली आहे ती फाईल, त्याच्यावरती तुम्हाला डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर त्याच्यावरती रन म्हणून ऑप्शन येतो आणि ते जे आपण सॉफ्टवेअर ड्रायव्हर्स डाउनलोड केलेले आहेत ते प्रोग्राम इन्स्टॉल व्हायला सुरुवात होते. जसं की इथं ती प्रोसेस दाखवते. लॉन्चिंग, तुमचं सॉफ्टवेअर तो लॉन्च करतोय प्रिंटरला आणि कम्प्युटरला जोडण्यासाठी. त्याच्यानंतर तो प्रोग्राम ऑटोमॅटिकली रन होणार आहे. तुम्हाला फक्त काही क्लिक्स करायचे आणि काय क्लिक करायचं हे सुद्धा दिलेलं असतं. आता जसं वेलकम टू HP इझी स्टार्ट, तिथं काय तुम्हाला स्टार्ट म्हणायचे, गेट स्टार्टेड. त्याच्यानंतर पुढच्या विंडोला गेल्यानंतर आता तुम्ही जोडलेला जो केबलने आपण जोडलाय ना प्रिंटर, त्याला तो सर्च करतोय, ते सॉफ्टवेअर सर्च करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन तो दाखवतोय. आता हा जो स्पेसिफिक प्रिंटर आहे तो आपण पहिल्यांदाच जोडतोय, त्यामुळे तिथं न्यू प्रिंटर म्हटलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये कशा प्रकारे जोडू शकता तुम्ही. त्याला वायफायने जोडू शकता, इथरनेटने जोडू शकता किंवा तुमच्या केबलने जोडू शकता. ठीक आहे. एक्झिस्टिंग प्रिंटर ऑलरेडी तो तुमचं प्रिंटर तिथं ड्रायव्हर्स इन्स्टॉल्ड आहेत, पण परत तो तुम्ही कनेक्ट करताय वायफायने, इथरनेटने किंवा याने, तर तो तुम्हाला तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. किंवा या वायफायचे वगैरे ऑप्शन नको असतील, तुम्हाला डायरेक्टली
USB ने जोडायचा, कम्प्युटरवरूनच प्रिंट द्यायचे. तर तुम्ही न्यू USB प्रिंटर. तर आता आपण न्यू USB प्रिंटर डायरेक्टली मशीनला जोडणार आहोत. तर तो दाखवतोय तुमचे ऑप्शन की तुम्हाला केबल कशी जोडायची, प्रिंटरला कशी जोडायची, हे सगळे तुम्हाला तो दाखवतो मॅन्युअली. आणि हे तुम्ही कनेक्ट केलं, हे वाचून पूर्णपणे कनेक्ट केलं की त्याच्या पुढे ऑप्शन देतोय कनेक्ट प्रिंटर. कनेक्ट प्रिंटर कनेक्ट करा, त्याची प्रोसेस तो पुढे चालू करून टाकतो. फक्त आपल्याला काय करायचं, तर मॅन्युअली हे सगळं जोडलेलं आहे का नाही तर हे एकदा चेक करायचं आणि कनेक्ट प्रिंटर म्हणायचं. कनेक्ट प्रिंटर म्हटलात की तो पुढे जाईल निघून, सर्च करतो, तो स्वतःही सर्च करतो. आपण जरी दाखवलं त्याला मॅन्युअली तरी तो स्वतः सर्च करून घेतो. सर्च केल्यानंतर त्याला ज्यावेळेस प्रिंटर कनेक्ट होतो, न्यू प्रिंटर त्याच्यामध्ये इन्स्टॉल केला होता, त्यामुळे तुम्हाला त्यात दोन ऑप्शन देतोय, वायरलेस किंवा वायर्ड. आपण वायरलेस कनेक्टचं पहिलं बघू. वायरलेस कनेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला तो प्रिंटर सिलेक्ट करायला सांगतोय. प्रिंटर विथ टच स्क्रीन आहे का विदाउट टच स्क्रीन आहे. तर आपला आत्ता विदाउट टच स्क्रीन आहे, तर त्या विदाउट टच स्क्रीन सिलेक्ट करायचा. तो तुमचा सपोर्ट करतो का USB ला किंवा नाही करत, तर तो तुम्हाला सिलेक्ट करायचं USB वाला आहे. कारण काही प्रिंटर असतात जे विदाउट हे असतात USB वाले, पण शक्यतो USB वालाच घ्यायचा. कारण दोन ऑप्शन आपल्याकडे राहतो. कधी कधी वायफाय तुमचं बंद पडलं तर तुम्ही त्याला USB ने पण जोडू शकता. ही एक एक्स्ट्रा फॅसिलिटी आहे. मेन फॅसिलिटी आपली USBच आहे. तर शक्यतो USB विथ USB सिलेक्ट करायचं आणि USB वाला प्रिंटरच वापरायचा. एकदा चेक करायचं USB केबल तुमचे कनेक्टेड आहेत नाही आहेत. एकदा चेक केलं, प्रिंटरचं बटन वायफाय ऑन आहे का हे क्रॉस चेक करायचं, तुमचा राउटर ऑन आहे का हे क्रॉस चेक करायचं आणि क्लिक करायचं प्रिंटर ऑलरेडी ऑन वायफाय. नेक्स्ट केलं तो ऑटोमॅटिकली सगळ्या सेटिंग्स त्याला अप्लाय करणार आणि तुमचा प्रिंटर हा रेडी होऊन जाणार. तिथनं मग तुम्ही कुठलीही फाईल ओपन करा किंवा त्याच्यामध्ये ऑप्शन्स असतो प्रिंट टेस्ट पेज म्हणून. तो प्रिंट टेस्ट पेज जरी तुम्ही दिलं तरी त्याची टेस्ट प्रिंट येऊन जाते. प्रिंटिंगला चालू करून टाक. मी आशा करतो की तुम्हाला आपला हा प्रिंटरचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जर काही कळालं नसेल तुम्हाला तर तुम्ही कमेंटमध्ये ते प्रश्न विचारू शकता. त्याची उत्तरे मी नक्कीच देईल. जय महाराष्ट्र.